माझ्याकडे एक व्यक्ती तिची समस्या घेऊन आली होती. तिच्या आयुष्याने यू-टर्न घेतला होता. त्याच्यामध्ये काय झालं होतं माहिती आहे का? त्याचं आयुष्य प्रॉपर चालू होतं. त्याला एक जोडीदार देखील होता. फक्त त्यांनी लग्न नव्हतं केलं व एकत्र राहत होते. या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक एक मोठी समस्या आली, ज्याच्यामुळे काय झालं, एक मोठा आजार झाला व तो अपंग झाला. आणि जसं अपंग झाला ना, तसं जो जोडीदार त्याच्यावरती प्रेम करण्याचा देखावा करत होता, तो हळूहळू त्याच्यापासून दूर राहायला लागला व असं करत करत तो त्याच्या आयुष्यातून सरळ निघून गेला. ही व्यक्ती अचानक खूप नैराश्यात गेली, कारण की ही व्यक्ती मनाने खूप चांगली होती आणि तिचा पूर्ण विश्वास होता, जो पूर्णपणे तुटला गेला. त्याला वाटलं की आयुष्यात सर्व अशीच लोक बदलेली आहेत की काय. मग अशाच एका कारणाने तो माझ्याकडे आला. पहिले कन्सल्टिंग झाली, काउन्सिलिंग झाली. काउन्सिलिंगमध्ये 2-3 सेशन झाले. त्याच्यानंतर ठरवलं की कोर्स करूया. आकर्षणाच्या सिद्धांताचा कोर्स केला. हळूहळू त्याचं आयुष्यात सकारात्मकता यायला लागली. त्याची कंपनी सक्षम व्हायला लागली. जशी कंपनी सक्षम व्हायला लागली ना, आजूबाजूचे लोक बदलले, परिस्थिती बदलली. हळूहळू पॉझिटिव्ह लोक त्याच्या आयुष्यात यायला लागले. आणि जे त्याला वाटत होतं की नाही, आपल्याला सांभाळणारा जोडीदार भेटणार नाही, ॲक्च्युली सांभाळणारा नाही, जोडीदारामध्ये दोन्ही बाजू लागतात. त्याला परत दुसरा एक जोडीदार भेटला, तो अजून चांगला भेटला. तो प्रॉपर सांभाळतो पण, त्याला सगळीकडे घेऊन पण जातो व प्रॉपर आयुष्य पण एन्जॉय करतो. ह्याच्यामुळे काय झालं, त्याचं नैराश्य दूर झालं व त्याची करिअरमध्ये प्रगती व्हायला लागली. आता तो सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे. म्हणजे त्याचं करिअर पण चांगलं आहे, त्याला जोडीदार पण चांगला भेटला आणि सर्व काही चांगलं आहे. आणि हळूहळू त्याच्या तब्येतीमध्ये पण रिकव्हरी दिसायला लागली. म्हणजे विचार करा, या जगामध्ये चांगली देखील लोक आहे. फक्त तुम्हाला या नैराश्यातून बाहेर पडून प्रयत्न करायचे. तुमच्या स्वतःने झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही आमच्यासारख्या गुरूंची मदत घेऊ शकता, कन्सल्ट करू शकता, काउन्सिलिंग करू शकता किंवा कोर्सेस करू शकता. पण काही झालं ना तरी सकारात्मक मार्ग हा सोडू नका, कारण की सकारात्मक मार्गच तुम्हाला सकारात्मक आयुष्याकडे घेऊन जातो आणि नकारात्मक मार्ग तुम्हाला नकारात्मक आयुष्याकडे घेऊन जातो. म्हणजे विचार करा, इकडे धडधाकट मुलाला देखील मुलगी भेटत नाही, तिकडे ही व्यक्ती अपंग झाली तरीसुद्धा त्याला मुलगी भेटली, जोडीदार भेटला एक प्रकारे बोलू. त्याने मग सरळ निर्णय लग्नाचा घेतला आणि तो आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्याला जो जोडीदार भेटला ना, असं नाही की ते टेम्पररी आहे म्हणून, जोडीदार पण तितकाच सक्षम आहे. जोडीदारामध्ये कसलीही कमी नाही आहे आणि त्याला असा प्रॉपर जोडीदार भेटला व आज तो सुखाने आयुष्य जगत आहे. म्हणजे ते जोडपं सुखाने आयुष्य जगत आहे व ते सर्वांगीण समृद्ध आयुष्य आरामात जगत आहे, एन्जॉय करत जगत आहे. लक्षात ठेवा, नेहमी मार्ग पकडायचा सकारात्मक पकडा, नकारात्मक बिलकुल पकडू नका. तुमची वर्तमान परिस्थिती कशी का असेना, तुम्हाला फक्त सकारात्मक राहायचं आहे, त्या दिशेनेच जायचं आहे. आणि 100% तुमचं ध्येय, म्हणजे तुमचं शेवटचं ध्येय असेल, स्टेशन असेल, ते सकारात्मक असेल, ते तुम्ही गाठालच व तुम्हाला लोक देखील प्रॉपर मिळतील. एक नकारात्मक व्यक्तीमुळे आयुष्य संपून जात नाही. हजारो सकारात्मक लोक तुमच्या आयुष्यात असतात. नसेल तर गुरूंच्या सहवासात राहा, पण चुकूनही नैराश्यात आयुष्य जगण्याची गरज नाही, डिप्रेशनमध्ये जायची गरज नाही आणि कुठलेही नको ते टोकाचे विचार करण्याची गरज नाही. आयुष्य एकच भेटलंय, पाहिजे तसे तुम्ही जगू शकता. जर तुम्हाला शक्य होत नाही, मला संपर्क करा, आपण कोर्स करू, समुपदेशन करू, मार्गदर्शन करू, सर्व काही प्रॉपर करू, तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू. मी नसेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात किंवा इतर जे काही गुरु आहे, आत्मविकासाचे कोर्स करणारे, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. हजारो लोक या जगामध्ये आहेत, हजारो नाही, लाखो किंवा करोडो लोक या जगामध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये आहेत. आता तुम्हाला विश्वास बसला असेल की आयुष्यात कसे चमत्कार घडतात ते, आणि तो चमत्कार घडलाच. आज ती व्यक्ती आरामात आयुष्य जगत आहे आणि तुम्ही देखील जगू शकता. तुम्ही प्रयत्न करा, सर्व काही शक्य आहे. धन्यवाद. अश्विनी कुमार.